हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि खूप लॉंग डिस्टन्सच्या डेली व्लॉगमध्ये. कारण की मागे जे 3-4 व्हिडिओ पोस्ट केले मी ते सगळे कलेक्शनचे व्हिडिओ होते. आणि त्यात काय झालं, थोडीशी तब्येत तेव्हाच बिघडली होती आणि वाटलं होतं कुठेतरी थोडंसं जास्त वाढेल रे तब्येत बिघडण्याचं. त्यामुळे 2 ते 3 दिवसातच मी 3-4 व्हिडिओ शूट करून ठेवले होते. आणि की नंतर मग नसतं जमलं मला नाही का डेली व्लॉग करायला. नाहीच जमलं खरं तर. 2-3 आठवडे झाले मी कुठला डेली व्लॉग टाकलेला नाहीये खरं तर. आम्ही कुठं जातोय, काय छान छान असतं नाही का वगैरे, म्हणजे गेलो तर नाहीये, पण घरातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या. सो त्याच्यात माझी पण तब्येत बिघडली, प्रिशाची पण बिघडली आणि विहानला पण थोडासा डोळ्याची ॲलर्जी झाली होती. सो फॅमिली डॉक्टरांकडे आम्ही त्याला घेऊन गेलो, पण पप्पा तिकडे बसले त्यामुळे मला हसेल ती. फॅमिली डॉक्टरांकडे आम्ही त्याला घेऊन गेलो, पण त्यांनी सांगितलं की त्याला डोळ्यांचे इन्फेक्शन झाले, सो त्याला त्या दवाखान्यात घेऊन जा डोळ्यांच्या. म्हणलं ठीक आहे. सो आज त्याला तिकडे घेऊन जायचे. तसंच पुढे छान असं खरेदीला पण जायचं. आता मुलांचं चाललंय, छान असं सेल चालू आहे का मॉलमध्ये, सो तिकडे जायचे. आता तुम्हाला थंबनेलवरून ते कळलंच असेल कुठे. सो ते पाहण्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत ते नक्की बघा. आता हॉस्पिटलला जायचं त्यामुळे पटकन स्वयंपाकाला लागते. आई आणि ते गेले ग्रोसरी आणायला छान असं मॉलमध्ये. सो प्रिशा पण त्यांच्यासोबत गेली आहे. विहान फ्रेंड सोबत खेळायला गेलाय. सो पटकन स्वयंपाक उरकते. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता यांनी मॉलमध्ये येताना चीज नगेट्स आणली होती आणि प्रिशाला भरपूर आवडतात ते. असं पाहिजे आमच्या मनूला खायला. होय ना मनू? काय खाती म्हणू तू? सगळ्यांना बोलव ना खायला. म्हणून चीज बॉल खायला या. नाही आता मॉलला जायचं होतं ना, त्यामुळे पटकन छानाचा हेअर वॉश केला. कारण की 2 ते 3 दिवस मम्मीकडे होते आणि कंटिन्यू त्यांनी छानाचा हेअर मसाज केला होता. त्यामुळे भरपूर ऑइली झाली होती केस. छान मस्त झिमझिम असा पाऊस येतोय सकाळपासून आणि आता तर खरंच छान असं वातावरण वाटतंय. मस्त या साईडला पूर्ण म्हणजे असं डोंगर टाईप आहे थोडंसं, थोडी साडी, त्यामुळे ते छान असं फ्रेश वाटतं बघायला समोर. आणि आमची मनू रेडी झाली, रुसली या इकडे चल. आमची मनू कशी रेडी झाली. आम्ही आजच छान छान असे ऑनलाईन हे टॉप मागवलेत आणि मस्त दिसत आहे ना म्हणू. लगेच घालायचं असतं प्रिशाला. काही जर ऑनलाईन घेतलं तर लगेच घालायचं. आता म्हणलं खूप दिवस झाले तुला टॉप घेतलेच नव्हते, तिच्या आहे तेच, म्हणजे आता ऑनलाईन वगैरे मागितलं तेच मी तिला डिलिव्हरीला काढते. म्हटलं छान असं बघू. आता जुडिओमध्ये खरं तर सेल चालू आहे. म्हटलं जाऊन फक्त एक चक्कर मारावी. आता गर्दीत असं नाही तर माहितीच आहे, कारण की सेल आहे म्हटलं भरपूर गर्दी असते कोणत्या पण मॉलला. पण म्हटलं बघावं जर छान अशी मिळाले टॉप. कारण की मी आत्तापर्यंत जेवढे प्रिशाचे घेतलेत ना जुडिओचे टॉप. विहान थांब 2 मिनटं झालं वाजवायचं चालायला चालू झालं. मी आत्तापर्यंत प्रिशाचे जुडिओचे जे टॉप आणि तिला मोठ्या लॅगीस टाईपमध्ये पॅन्ट घेतलेत ना, भरपूर छान टिकल्यात त्या. कुठं एकदम लूज नाही किंवा एकदम असं ढिल्ले वगैरे नाही आहेत, एकदम परफेक्ट येतात तिला. सो म्हणलं बघू आता छान आता सेलमध्ये गेलो तर कसं काय भेटतंय तिला, कसं काय नाही. सो चला आता विहानचं पटकन उरकते आणि आपण लगेच निघूया. चला आमची ढमाबाई तर लगेच पुढे जाऊन बसती पहिल्या नंबरला. कुठं प्रिशा कुठं पुढे बसली का? मानू उतर, मी बसणार आहे तिथं. उतर खाली लवकर. तिचं एक असे गाडी चालू झाली की पहिल्याच्या बसायचं. उतर चल. नाही चला आता पहिलं विहानला नेतो हॉस्पिटलला. त्याचे डोळे चेकअप वगैरे करतो आणि मग जातो खरेदी करायला. काय नाही म्हणू उतर ना खाली तू. आमची बनू आहे ना, मला कधीच बसून देत नाही बरं का पुढं. प्रिशाची झोप झाली नव्हती, त्यामुळे गाडीत बसल्याबरोबर ना थोडंसं पुढे गेलं एसीच्या हवेने ती लगेच झोपली बाबाच्या मांडीवर. आता 2-3 दिवस झालं घरात ना कंटिन्यू पाहुणे येते का ते पुढे गेलो तुम्हाला सांगते मी. त्यामुळे पाहुणे आले की प्रिशा उठून येते बाहेर आणि मग झोपत नाही, त्यांच्यासोबतच धिंगाणा घालत बसते किंवा मग तिच्या बाबासोबत. आता हॉस्पिटलला पहिलं गेलो, पण खाली गेल्याबरोबर आहे ना तिथं काउंटरला कोणीच नव्हतं, पूर्ण अंधार होता. मेडिकलच्या दादांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की वर आहे डॉक्टर म्हणून. चला तिथं आलोय हॉस्पिटलमध्ये. चला हॉस्पिटलमध्ये आलं, पण त्यांनी सांगितलं वरती जायचं, इथं खाली कोणीच नाही. चला चल पटकन वरती जायचं. चला तर वर होतो. चला तुम्हाला जमत असेल तरी नाही तर बस इथं खाली. नाही नको चल बाबा थोडं बसते खाली. तिथे गेल्याबरोबर आहे ना लगेच आमचा नंबर लागला. मॅडमने त्याला चेकअपसाठी घेतलं आणि त्यांनी सांगितलं की इन्फेक्शन थोडं होतं, पण विहाननी कंटिन्यू 2 ते 3 आठवडे डोळे चोळून इन्फेक्शन ते जास्त वाढवलं. पूर्ण डोळे त्याचे लाल आणि सुजल्यासारखे झाले होते, थोडे पिवळसर पण पडले होते. त्यानंतर मग मला भीती होती की चष्मा लागतोय की काय, त्यासाठी मी त्यांना ते पण चेक करायला लावलं. मॅडमनी त्याला स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर, काही थोडेसे चित्र दाखवले. त्यांनी सगळं व्यवस्थित क्लिअर सांगितलं. त्यांनी सांगितलं की ह्याला चष्मा नाहीये. सो ते चेकअप केलं, ड्रॉप त्यांनी दिला आणि त्यानंतर लगेच आम्ही जुडिओला गेलो. आता गर्दी तिथं काय नव्हतं. मला वाटलं होतं थोडी गर्दी भेटल, पण गर्दी तर नाहीये, आहे पूर्ण मोकळे.
तर बघू म्हणूसाठी तर काय काय भेटते, अपेक्षा आहे छान छान टॉप मिळावेत, पण बघू म्हणून एक्सायटेड आहे खूप. मला वाटलं मलाच कोणी आवाज दिला का काय. चला मुलांचं कलेक्शन घेऊन झालं. हे मला बोलले की तुला बघ काय आवडतोय का ड्रेस, पण सहसा जुडिओतले ड्रेस मला फार आवडत नाही कारण की ते खूप ढिल्ले असतात. त्यामुळं सेलमधल्या लिपस्टिक होत्या पण तेवढ्या काही खास नव्हत्या, त्यामुळे त्या पण मला काय आवडलं नाही. नंतर मी ह्या काउंटरला जाऊन छान अशी एक मॅटची लिपस्टिक घेतली आणि ती मला खूप आवडली आणि त्यानंतर एक लिप बाम पण मी घेतलं. नेल्स तुला? अगं तू छोटी आहे. हे काय नसतं ते. नको बाबा. चला बिल भरपूर खरेदी झालेली आहे. माझ्यासाठी काही नाही, फक्त लिपस्टिक घेतल्यात मी, बाकी काहीच नाही, मला काहीच नाही आवडलं. कपडे तर सहसा नाहीच. तुम्ही काय घेतलं? ओ काहीच नाही. म्हणून रुसली आहे, म्हणूला घ्यायचेत नेल्स. कोणचे ते दाखवू का इकडे? हां आम्हाला हे नेल्स घ्यायचे. हे छोट्या मुलींचेच आहे, पण ती चालले, तिला कळाले, तिला माहिती आहे तिथे छोट्या मुलींचे नेल्स आहेत आपले नाही का कोणते चालले तिचं घ्यायचं. पण एवढं लहान काय त्याला लावता नाही येणार ना तिला. घेताना घेतलंय भरपूर. आता बिल यायच्या वेळेस कळते किती बिल झाले ते, तेव्हा कळते भरपूर घेतले आपण. विहांनी घेतलं टी शर्ट, त्रिशाला फ्रॉक घेतलाय. त्रिशाचं पण नाही मला ह्यावेळेस एवढं आवडलं कलेक्शन, पण म्हणलं आता आलो इथं घेऊया काहीतरी नाही का, पप्पांचं चाललं होतं आता आलो इथं घ्या काहीतरी, मग घेतलंय. चाललंय आमच्या इकडं बघा, गेली पप्पांसोबत. तिला कळालंय तिथे छोट्या मुलींचे ते आर्टिफिशियल नेल्स आहेत, पण आता तिला लावता येणार नाही, त्यामुळे मग तिला त्यांनी नादवलं, गेलं तिला घेऊन. तसं खूप वेळचं चाललं होतं लिपस्टिक वगैरे घ्यायचं, पण आता मुलं आपल्या तिघींना घेतलं, आपल्या दोघींमध्ये घेतलं, तिन्याचा कॉम्बो, त्यामुळे गप्प बसली. चला फटाफट आता बिल करतो आणि मग घरी जातो. घरी गेलो दाखवतो तुम्हाला काय काय घेतलंय ते. यांना आज गुरुवार होता आणि घरी तर आता हॉस्पिटलला जायचंय म्हणून मी काही गोड केलं नव्हतं. छान अशी गरमागरम जिलेबी दिसली, सो पटकन खाली उतरले आणि पटकन मस्त मस्त अशी जिलेबी घेतली. मस्त छान असं जेवण झालं. आता किचन ओटा उरकून घेतला, पाहुणे आले होते, सो त्यांच्यासोबत छान अशा थोड्या गप्पा मारल्या आणि म्हणलं छान आता जुडिओतून थोडंफार जे काही घेतले ते तुम्हाला छान असं दाखवावं. सो चला पटकन दाखवून घेते. आता उशीर झाला सकाळी, पण मला वाटते 6:30 झाला आम्हाला जायचंय बाहेर. पटापट तुम्हाला दाखवते आणि लगेच झोपायला जाते. सो त्याआधी ना मी तुम्हाला प्रिशाला मिंत्रावरून मी टी शर्ट मागवले होते ते दाखवते. खूप छान वाटते ते, मला खूप आवडले. याच्यावरची प्रिंट खरं तर मनूच्या चॉईसची, गॉगलवाली नाही का, बार्बी गॉगलवाली बार्बी असं चालू होतं तिचं. सो हे तिला छान असं मागवले. आणि हा तर तुम्ही पाहिलाच आहे व्हाईट कलरचा, तिने घातलेलाच आहे. तिचं एक असं आहे की नवीन घेतलं की आम्हाला लगेच घालायचंय आणि छान असा हार्टवाला आहे हा. हे दोन्ही पण मनूच्या चॉईसचे, कारण की मी दरवेळेस काय ऑनलाईन घेतलं ना मग तिला विचारते मनू इकडे आणि मग तुला कोणतं पाहिजे ना, मग ते आम्ही स्क्रोल करताना मग ती सांगते मम्मा हे मम्मा ते, मग त्यातनं पण मला जे जास्त छान आवडतं तिने जे चॉईस केलेलं मग ते मी घेते, कारण की ते तिला घालायचे. आत्तापासून जर तिने थोडीफार चॉईस केलं की मग छान वाटतं मला पण. सो असे हे दोन आहेत ना, हे मिंत्रावरून मी ऑर्डर केले, छान आली क्वालिटी, मला खरंच खूप आवडली आणि तिला एकदम छान फिट बसलेत ते, मस्त. जास्त मोठेही नाही छोटेही नाही. आणि काय होतं जेव्हा आपण मुलांचे कपडे घेतो ना, तो एकदम असं मोठे घ्यायला गेलो ना मग ते त्या टायमिंगला त्या वेळेत घालता येत नाही, व्यवस्थित दिसत नाही कम्फर्टेबल, आणि मग ते उगाच थोडं मोठे झाल्यावर हाईटने ते कमी पडतात आणि मग फिटिंगला पण थोडेसे घट्ट वगैरे होऊन जातात नाही कसे फिट. सो मी आहे ते एकदम छान, तिला आता प्रॉपर बसते ते व्यवस्थित. सो हे दोन मिंत्रावरनं घेतले मी तिला. आणि हा छान मस्त असा स्वेट टी शर्ट तो घेतलाय. विहान झोपलाय, चालले टी व्ही बघा. हा स्वेट टी शर्ट आहे, हा खूप आवडला मला त्यामुळे मी घेतला. हा बसला आम्हाला 399, पण सेलमध्ये बसलाय 199ला. सेल होता तिथं चालू जुडिओमध्ये,
पण ते काय बोललं की सेल चालू झाल्याबरोबर तुम्ही 2-3 दिवसांनी आले ना तर भरपूर तुम्हाला व्हरायटीज बघायला मिळतील. पण आम्ही खूप भरपूर लेट गेलो त्यामुळे काहीच सेल नव्हतं राहिलं तिथं. मी सेल सारखं वाटतच नव्हतं मुळात. त्यातनं पण शोधून मला हा आवडला, त्यामुळे छान असा घेतलाय मी. आणि खरं तर ना हा हिवाळ्यात घालायला खूप छान आहे. आपण स्कूलमध्ये वगैरे पाठवतो मुलांना, छान यायला नाही का असं एकदम. हा आवडला मला. याची खरं तर ही कॉलर खूप आवडली मला, त्यामुळे मग हा घेतला मी. हा एक झाला. आणि त्यानंतर फ्रॉक. आता फ्रॉकची भरपूर ॲलर्जी आहे म्हणूला, पण तरी पण म्हणलं तर जाऊ दे, हा घेतला. म्हणजे छान असं रक्षाबंधनला तिला घालते. कारण की ट्रेडिशनल ड्रेस तिला काहीच आवडत नाही, ना घागरा ना वन पीस किंवा आपण छान असं नाही का एकदम परकर पोलक वगैरे म्हणतो त्या टाईपमध्ये तिला काहीच नाही. एकच जीन्स टॉप किंवा मग एक लॅगीज वगैरे असं तिला आवडतं. मला हा आवडला आणि पप्पांना पण आवडला. म्हणजे पप्पा म्हणले की हा घे, खूप छान अशी युनिकॉर्नची प्रिंट आहे त्याच्यावर. छोटी छोटी आता संख्येला काय माहीत नाही प्रॉपर, एकदम छोटी छोटी अशी प्रिंट आहे त्याच्यावर. खूप आवडल्याची कॉलर पण मला कॉलरवर छान खरं तर ड्रेस आवडतात. एवढी सुंदर दिसते याची कॉलर. बॅक साईडला पण सेम तशीच आहे. छान वाटलं मला हा. म्हणलं हा तू छान आता रक्षाबंधनला घाल, दादा तुला अजून छान छान गिफ्ट दे. आता ओके बोलले काय माहित घालते का नाही. त्यानंतर पप्पांना छान असा टी शर्ट घेतलाय. आणि हा फ्रॉक पडला मला. म्हणजे हा फ्रॉक बसला 399, म्हणजे 400लाच आपला. 399 कसं दिस, हा नाही उलट तुम्हाला तर उलटच दिसणार ते. 399ला बसले. दादा गप नको तिला चिडू दादा. 399ला बसला तो. आणि हा पप्पांचा टी शर्ट, हा खरं तर मला पण खूप आवडला. एवढी सुंदर क्वालिटी लागली ना ह्याची, एकदम मस्त. मला आवडला हा खरं तर. नको वाजू गबडू. हा बसला 499ला मला. तुम्हाला उलटच दिसणार आहे ते. बॅक कॅमेराला दाखवलं ते सरळ दिसतं. आता सध्या मी फ्रंट कॅमेराने शूट करते त्यामुळे ते उलटच दिसणार. हा पण खूप आवडला मला. त्यानंतर मी आपल्या नाही का बरमूड आपण म्हणतो त्या टाईपमध्ये हा एक घेतलाय, हा एक घेतलाय आणि मग हा एक घेतलाय. हे असे 3 घेतले. आणि एक विहानला घेतला. हा त्यांचे थोडेसे स्वस्त पडले, पण तिथं काय मोठ्या म्हणजे माणसांचे कमी प्राईजमध्ये आणि छोट्या मुलांचे खूप महाग आहेत कपडे जुडीत. आता हा पडला 300 रुपयाला विहानचा. छोट्या पण पॅन्ट म्हणतो ना घराची आपण डेली वेअरला वापरतो ती वाली. आणि त्यानंतर सॉक्स काय होतं बघू. आणि त्यानंतर ही सॉक्सचे जोड त्यांनी घेतलेत. तर आहे ना छान मला मी असं लिपस्टिक घेऊन आली आहे. मी आधी पहिले एकच घेतली होती आणि त्यानंतर जिथं आपण बिल काउंटरपाशी जातो ना तिथं छान असा मी 3000 एकदम छान असा सेट पाहिला, मग हाच घेतला मी. आता माहीत नाही कसं मी तिथे पाहिले नाही, पण जे सिंगलवाले होते ना ते मी ते ट्राय केले होते. आता मी त्याच्यावर 2-3 वेळा हँडवॉश पण केला आणि भांडे वगैरे घासून किचन पण पूर्ण पुसला, तरी पण हा पूर्ण काही गेलेला नाहीये. एवढं छान. मला वाटते माझ्या बहिणीने मला एकदा दिली होती, एकदम न्यूड शेड होता तो. एवढा आवडला होता ना मला प्रचंड. आणि नाही तो 1-1.5 वर्ष तरी मला गेला. जास्त करून आहे ना याच्या वापरायच्या आपल्या मॅटची लिपस्टिक वापरायच्या. ही मॅटचीच आहे, मॅटच्या वापरायच्या जेणेकरून ते एकदम जास्त वेळ टिकून राहतात. आणि तुम्ही पाणी वगैरे किंवा मग जरी लवकर तुम्ही फेस वॉश केला ना तरी ती लिपस्टिक निघत नाही. मॅटचीच यूज करते मी जास्त सहसा, माझ्या नॉर्मल नसतात लिपस्टिक. आता मला वाटते मागं मी एक घेतली होती 600ची होती ती, म्हणजे आहे ती आत्ता सध्या, पण एकदम आता ती झालं असेल 1.5-2 वर्ष मी यूज करते ती. खूप छान एकदम मस्त लागली ती मला. जेवढी आपण छान, मी तर म्हणते लिपस्टिकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कारण की ती एक छान गोष्ट आहे. कारण की सतत अप्लाय करण्यापेक्षा ना एकदा छान तुम्ही अप्लाय करा आणि खूप ती एकदम टिकते खूप जास्त. आता हा 3 सेट आलाय. तिथं ते बोलले की ओपन करणं अलाउड नाहीये. सिंगलवाल्या लिपस्टिक होत्या त्या चालू होत्या की नाही का, हातावर तुम्ही ट्रायल करू शकता किंवा मग थोडंसं बोटाने टॅप टॅप करून तुम्ही लावू शकता. सो यावाल्या नव्हत्या तिथं ट्रायलसाठी. आता म्हणलं घरी येऊन कशा निघतात कशा नाही, पण शेड खरंच छान आहे. आणि जो माझ्या बहिणीने मला आणला होता ना तो सेम हाच होता, फक्त याच्यापेक्षा थोडासा जो लाईट होता न्यूडमध्ये, हा थोडा डार्क आहे. तो एकदम न्यूड सुंदर होता कलर. हा थोडासा एकदम आपण म्हणतो ना पर्पल टाईपमध्ये तसा आहे. हा थोडासा स्किन टाईपमध्ये जाईल पण आहे नाही का. आता तुम्हाला दिसताना डार्क दिसतोय पण मुळात हा फेंट कलर आहे थोडासा. आणि हा थोडा पिंकिशमध्येच आहे हा पण, आणि दिसणारा सगळं डार्कच दिसणार तुम्हाला. आणि लिप बाम घेतलं. लिप बाम कोणी टाकलं म्हणून आमच्या म्हणून तर लिप बामचं लय आवडतंय हा ना. आणि हा लिप बाम घेतलाय. तिथं पण हे पण ओपन करणं अलाउड नव्हतं. ते बोलले की तुम्हाला जो फ्लेवर आवडेल, फ्लेवर होतं ते तुम्ही घ्या. म्हणलं ठीक आहे. खूप छान स्मेल आहे पण ह्याचा, आणि छान आहे अप्लाय करायला पण एकदम स्मूथ आहे, मस्त आहे. स्मेल खरं त्याचा खूप छान आहे. पहिल्यांदाच मी घेतले लिप बाम
जुडिओतनं, नाही तर मग माझी बहीण मला मग सगळं आणून देते नाही का. छान असं ती खरेदी करायला गेली की सगळं मला घेऊन येते. सो असं होतं जुडिओ छान कलेक्शन. एवढंच घेतलं, मला फारसं काही म्हणजे आवडलंच नाही. आणि मी कधी स्वतःहून अशी माझी शॉपिंग केली नाही जुडिओतनं की टॉप घेतलाय किंवा काय. होतं तिथं बरंच कुर्तीज किंवा मग कॉर्डसेट वगैरे, पण नाही घेतलं मी. मला नाही म्हणजे एकदम मला असं आपण म्हणतो ना ढगाळ एकदम नाही का असं एकदम ढिल्लं त्या टाईपमध्ये मला तिथली कपडे वाटतात. आपल्या साईजची तरी, मुलांचे तर फिटिंगमध्ये, पण मोठ्या लेडीजचे तरी. त्यासाठी मग मी नाही ट्राय केलं एकदा पण ते. सो म्हटलं तर बघू, मला पण छान असे डेलिव्हरचे ड्रेस घ्यायचे आहेत. सो आता दीदीसोबत जाईन छान असं पिंपरीमध्ये, तिथनं घेऊन ते पण छान असं तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करेन लवकरच. सो चला आता छान असं झोपते. हा ब्लॉग असाच उद्या कंटिन्यू करूया. चला तर मग गुड नाईट, गुड मॉर्निंग. सो हा दुसरा दिवस आहे सकाळचा. ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि घरी जाताना भरपूर पाऊस लागला. मम्मी सोबत होती, आई पप्पा आणि आम्ही असे 5 जण होते. सो येताना छान असा नाश्ता केला आणि नंतर पप्पांचे फ्रेंड होते आणि आमच्याच गावात राहतात. सो त्यांचा छान असा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता, तिकडे गेलो. छान असं प्रवचन चालू होतं, सो ते ऐकलं. आणि ज्या काकींचं रिटायरमेंट होतं त्यांनी पण छान असं भाषण केलं. त्यांनी सांगितलं की त्यांनी कुठल्या गोष्टीला फेस केले आतापर्यंत, त्यांची जर्नी कशी होती, त्या किती स्ट्रॉंग आहेत किंवा किती आपण महिलांनी स्ट्रॉंग राहून फायनान्शियल स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. त्या पद्धतीने खूप छान, मला खूप आवडलं. आणि त्यानंतर मस्त असं छान जेवण एन्जॉय केलं आणि लगेचच घरी आलो. चला मस्त निवांत रिलॅक्स झाले. मी म्हटलं छान तुमच्यासोबत मस्त मनसोख तास गप्पा माराव्यात, कारण की महिना झालं मी असा डेली ब्लॉग शूटच केला नाहीये किंवा भरपूर वेळा असं मोबाईल हातात घेतलाय, पण ते नाही झालं. आणि त्यानंतर तर तब्येतच बिघडून गेली माझी. सो आता रात्री तुम्हाला मी जे जुडिओचं कलेक्शन दाखवलंय त्याच्यात विहानचे 2 टी-शर्ट दाखवायचे राहिले, कारण की त्यांनी ते ट्राय केले आणि रूममध्येच ठेवून दिले. आणि मग संध्याकाळी मी थोडासा ब्लॉग तो एडिट करत होते. तो म्हणला माझे दाखवतच नाही, तू दरवेळेस म्हणून सगळं पुढं करती असं तसं. म्हटलं थांब, उद्या परत शूट करणार, त्यात मी दाखवते. सो त्यांनी छान असे 2 टी-शर्ट घेतलेत. मला भरपूर छान होते मुलांचे, पण थोडंसं नाही का या साईडला थोडं इथपर्यंत फिटिंगला छान आहे आणि इथून खाली थोडासा थोडा ढिल्ला आहे, पण त्यामुळे मला जास्त ढिल्ले कपडे नाही आवडत. सो असे हाय, क्वालिटी खूप सुंदर आहे. हा बसला 300 रुपयाला आणि हाय काय आता हा पण वाईट आहे, फक्त ग्रीन आणि ब्लॅक पट्ट्यामध्ये आहे हा. आणि हा बसला 250 मध्ये. हे सेलमधले नव्हते, सहसा मुलींच्यात जास्त कपडे सेलमध्ये होते, पण ते पण मला काही आवडलं नाही कलेक्शन, कारण की भरपूर संपलं होतं त्यामुळं. सो असं आहे. आता आम्ही जिकडे सकाळी गेलो होतो तिकडे येतं म्हणजे यायला पण आम्हाला भरपूर उशीर झाला. आणि त्यानंतर मग आम्ही थोडासा बाहेर नाश्ता करून रिटायरमेंटचा कार्यक्रम होता एका ठिकाणी, तुम्ही तर पाहिलंच. सो तिथं गेलो. त्यानंतर घरी यायला आम्हाला 3:30-4 झाले. येऊन सकाळी सगळं काम तसंच पडलं होतं, त्यामुळे पटकन ते उरकलं आणि अर्धा तास निवांत जरा रिलॅक्स झोपले म्हणजे निवांत पडले होते. कारण की दिवसभर जर प्रवास केला ना, मला एवढा प्रचंड त्रास होतो, डोकेदुखी एवढी प्रचंड वाढते ना, गोळी खाल्ल्याशिवाय आणि अर्धा तास निवांत छान असं अंधार करून झोपल्याशिवाय तर राहतच नाही ते डोकं. सो असं आहे. पप्पा गेलेत हॉस्पिटलमध्ये, कारण की जेव्हा मला बरं नव्हतं मम्मीच्या घरी गेले मी 2 दिवसांनी. आणि त्यानंतर पप्पांचं काहीतरी काम होतं चरोली फाट्यावर. सो ते येत होते, येताना जो बॅक साईडला 1 ते 2 टेम्पो होते आणि त्यांनी पुढच्या गाडीला त्यांना ओव्हरटेक करायचं होतं. सो त्यांनी ते ओव्हरटेक केलं आणि मग पप्पांची गाडी त्यांना दिसली नसेल किंवा त्यांनी काय केलं काय माहित नाही. सो ते त्यांना धडकले आणि पप्पा एवढे जोरात खाली पडले, मुक्का मार त्यांना पूर्ण एका साईडला लागलाय, ह्या साईडला पूर्ण खरचटले नाही का, म्हणजे पडले, गाडी पूर्ण खराब झाली. मला हे कळत नाही, एवढी निर्लज्ज असतात ना माणसं काय. तुम्ही त्या माणसाला धक्का देऊन पुढे गेलाय, तुम्ही तर थांबून त्यांना पाणी वगैरे तरी विचारायचं किंवा बाबा जास्त लागलंय का, खर्च राहिला बाजूला असं तुम्ही थांबून पण विचारू शकत नाही किंवा बघू शकत नाही. एवढी तुम्हाला भीती की तुम्ही डायरेक्ट पळून जाताय. मला एवढी निर्लज्ज आणि नीच कस काय असतात माणसं तेच काही कळत नाही, की तुम्ही साधं विचारायचं. आणि बरं वय जास्त आहे त्या माणसाचं, आपण त्याला धडक दिली बाबा, त्याला थांबून जरा विचारणे किंवा काय, तुम्ही धडक दिली म्हणजे तुम्हाला काय माणसं खाणार आहे असं नाही, पण तुम्ही साधा माणूस की तुमच्यात जर असेल तर तुम्ही त्याला विचारू तरी शकता. हे जर तुमच्यासोबत तुमच्या वडिलांसोबत किंवा तुमच्या घरच्यांसोबत झालं तर तुम्हाला किती वाईट वाटेल. एवढी आजकालची माणसं मी तर ते खाली आणि नीच पद्धतीने वागतायत एवढं भरपूर. पप्पा पण एवढं पप्पांचं की पप्पा बोलले की 2-3 माणसं त्यांना थांबवायचा आवाज यायचा ट्राय करत होते, पण पप्पा म्हणजे माझे सासरे बोलले की जाऊ दे ठीक आहे नाही का, मला काही लागलंय का ते फक्त मला जास्त सांगा. कारण की काय होतं, दुसऱ्यांकडनं आपण पडलो किंवा मग गाडी थोडीशी आपली स्लिप झाली की आपण थोडं घाबरलं होतं आणि त्या टाइममध्ये आपल्याला काहीच कळत नाही की आपल्यासोबत काय झालंय. सो त्यांनी मग त्यांचा एक मित्र होता, त्यांनी म्हणजे ह्यांचा मित्र होता, सो
त्यांनी घरी आणून सोडलं पप्पांना. डायरेक्ट मग तिथून ह्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितलं की एक्सरे वगैरे करायची काही गरज नाही, थोडा मुक्कामार आहे या साईडला, उजव्या साईडला. पप्पांच्या मनात तरी पण शंका चालली होती की नाही माझं जास्त दुखतंय, एक्सरे काढायचा आहे. स्वतः तिकडे गेले. म्हणून मागं लागून म्हणून तिला झोपवले. आता ह्या दोघांना सोडलं होतं. येताना फक्त म्हणून आली विहान, म्हटलं मी संध्याकाळी मामासोबत येणार आहे. म्हटलं ठीक आहे चालते, असं आहे. आता काय झाले इथून पुढे पण आता नेक्स्ट व्लॉग कधी येईन काही माहित नाही. मंगळवारी छान एका ठिकाणी आखाड्याचं आमंत्रण आहे, सो तिकडे जायचंय. तो पण आता व्लॉग शूट करता आलास तर घेईल, कारण की काय होतं मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं की बघू छान अशा रेसिपीचं मी शूट करेन. म्हणून काय काय टिफिनला देते त्या छान अशा रेसिपी तुम्हाला दाखवेल. पण काय माहिती काय मी सकाळी उठते, मोबाईल हातात घेते शूट करायला का बाबा हाय हॅलो नमस्कार. त्यानंतर एक होतं की बाबा शूट करत बसले की मग डब्बाच राहील कुठं, कारण काय होतं आपण उठतो फ्रेश होतो छान असं आणि लगेच टिफिन वगैरे करायला लागतो. तसं व्लॉगिंगचा नाही होतो, कॅमेरा हातात घ्या, प्रत्येक गोष्ट सांगा आणि प्रत्येक गोष्ट एकदम छान असं नाटकी ठेवूनच आपण ती दाखवावी लागते आपल्याला. उगाच सगळीकडचं मेस दाखवतं गेलं तर लोक उगाच कमेंटवर कमेंट करणार. मग त्यासाठी मग असं वाटतं की नाही नको आता हे कुठं आवरत बसायचं आणि मग परत मग ते शूट करायचं असं होते. थोडासा माझं मी तर म्हणते कंटाळा किंवा मग लेझी मध्ये नाही होते माझ्याकडनं. सो आता म्हणलं बघू ट्राय. तर ते हे तर म्हणतात की तू भरपूर आता गॅप घेते पूनम, काय झालंय मध्ये तर छान शूट करत होती, एक 2-3 दिवसाला टाकायचे. म्हटलं आहे तसं, पण महिना झालं माझी तब्येत बिघडली होती त्यात मुलांचं तसं. आता बघू आता नेक्स्ट व्लॉग कधी येईल काही माहित नाही. पण माझं तर चाललंय प्रयत्न. मी यांना पण बोलले की एका दिवसात आपण काही रोज कुठं बाहेर जात नाही, 1-2-3 दिवसात आपलं कंटिन्यू काम चाललं असं की मुलांच्या शाळेत गेलोय किंवा मग छान असं काहीतरी खरेदी करायला गेले, ग्रॉसरी शॉपिंग असेल किंवा बाकीचं काही साईडचं बाकीचं काय असो. त्यांना म्हणलं 1 ते 2 ते 3 दिवसाचा 2 ते 3 दिवसाचा एकच व्लॉग किंवा एकच व्हिडिओ मी शूट करेल सगळ्या छोट्या क्लिपमध्ये आणि मग तो पोस्ट करेल. माझं असं चाललंय. सो आता बघू किती होतं या ब्लॉग. आता नंतर तर कधी ब्लॉग येईल बघू, ट्राय तर करेल मी 2-3 दिवसांनी परत ब्लॉग शूट करायचा. चला तर मग असं होता कालचा आजचा दिवस. भरपूर छान वाटलं थोड्याशा गप्पा मारून, कारण की घरात कोणीच नाही त्यामुळे म्हटलं निवांत ब्लॉग असं शूट कराव्यात, छान तुमच्यासोबत अशा गप्पा माराव्यात. सो चला. आणि मला वाटतं 1-5-6 दिवसापूर्वी मी ब्लॉग पोस्ट केला होता सबस्क्राईबचा. भरपूर जणांना काय होतं जेव्हा मी सांगते की माझं युट्यूबचं चॅनल आहे छान असं सबस्क्राईब करा, ते हो बोलतात आणि मग त्यांना नाही जमत. त्यासाठी तुम्ही पण माझ्या ब्लॉगवर जर नवीन असाल, या व्हिडिओवर जर नवीन असाल चॅनलवर, तुम्हाला जर माहित नसेल सबस्क्राईब म्हणजे नक्की काय किंवा कसं करायचंय, छान असं मागच्या ब्लॉगमध्ये मी सगळं समजून सांगितलंय. छान बघून ते फॉलो करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि ह्या ब्लॉगवर आता जे काही नवीन आहेत जे माझा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघतात त्यांनी छान असं कलेक्शनचे व्हिडिओ मी पोस्ट केले, ते पण जाऊन नक्की बघा. छान मी आयडिया माझ्या शेअर केल्यात की प्लस साईजनी कसं आपण ब्लाऊज शिवावे, साड्या कशा निवडाव्यात, छान असं ज्वेलरी कशी निवडावी, हे सगळं पोस्ट केले मी, छान असं सांगितले. सो नक्की जाऊन ते बघा, तुम्हाला त्याच्यातनं काय याचा फायदा होईल. त्या ब्लॉग खाली किंवा त्या व्हिडिओ खाली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला खरं तर विसरू नका, कारण की भरपूर जणांचा सबस्क्राईबचा प्रॉब्लेम होतोय, त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये छान अशा आठवणी घेऊन छान व्यक्तींसोबत. तोपर्यंत बाय.